इतकंच म्हणेन मी त्याला, विरोधी पक्षात आमच्या समोर उभे आहेत, निवडणूक संपल्याच्या नंतर त्यांचा विरोधी संपलेला असेल आणि ते आमचे पुन्हा मित्र झालेले असतील अशा प्रकारचे मात्र मतदार होईपर्यंत मात्र स्पर्धा आहे. तुम्ही म्हणाल त्याच्याप्रमाणे सांगितलं मित्र म्हणून मग काय फरक पडतो, 2 मतं त्याला पडली तर आता स्पर्धा आहे. 15 तारखेच्या 6 वाजेच्या मतदानापर्यंत स्पर्धा आहे. जास्तीत जास्त मतदान काँग्रेसला झालं पाहिजे, आम्ही पहिला झालं पाहिजे, याच्याबद्दल मात्र आमची शर्त असणार आहे. या सगळ्या कामामध्ये आपण लोकांनी हे सगळं करावं. जे ज्येष्ठ आजच्या बैठकीला येऊ शकलेले आहेत त्यालाही आपण तो निरोप द्यावा. ज्या माता भगिनी आजच्या बैठकीला आपण त्यांना बोलवलं नाही, ते येऊ शकले नाही, त्यालाही आपण त्या बाबतीतला निरोप द्यावा आणि एक स्वच्छ आणि चांगलं वातावरण आपण तयार करू. हक्कानं मला केव्हा सांगा, तुम्हाला आशियाना हे तुमचं स्वतःच हक्काचं घर आहे. हे करत आहे, पण हे करत असताना मोकळ्या मनाने हे करत आहे. एक चांगलं राजकारण आपण, ही शिकवण आहे, ही शिकवण आहे. ज्येष्ठांची, आमच्या अगोदरच्या नेत्यांची ही शिकवण आहे. आणि या नागपूरला आपण सारे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक प्रगती केली, टप्पा केला, पण प्रगती कधी थांबत नसते. आणखीन कसं पुढे घेऊन जाता येईल नागपूरला, याच्यासाठी अमित भैयाला आपण सर्वांनी आशीर्वाद दिले पाहिजे. मला खात्री आहे की आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा काम करण्याची